23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 4 मे रोजी मतमोजणी होणार। निवडणूक आयोगाची घोषणा। अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त। बारामती राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार। निवडणुका लादल्या गेल्या तर लढण्यासाठीही तयार। मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांना थेट आव्हान। राहुरी पोटनिवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार। प्राजक्त तनपुरेंची भूमिका। राहुरी विधानसभेसाठी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिलेही इच्छुक। 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पुदुचेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला, तमिळनाडू 23 एप्रिलला तर 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार। 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी। पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यात निवडणुका होणार। 23 एप्रिलला पहिला टप्पा तर 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार। मुंबईतील हॉटेल व्यवसायाला गॅसची झळ। महानगर गॅसकडून पाईप गॅसच्या पुरवठ्यामध्ये 20% कपात। पाईप गॅसवर अवलंबून असलेले 35% हॉटेल संकटात। पर्यायी इंधनाचा शोध सुरू। पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन रद्द होणार। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय। पाईप गॅस धारकांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाही। वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना सपत्नीक व्हीआयपी दर्शन दिल्यानं नवा वाद। परवानगी कुणी दिली याबाबत चौकशी होणार। दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर 3 महिने बंद होतं।